नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, आज आपल्याला पाहायचं आहे की तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी इथं पेपर घेतलेला आहे. न्यूजपेपर तुमच्याकडे अवेलेबल असतो, पण तो न्यूजपेपरवर मी कार्ड शीट आर्ट पेपरवर न दाखवतो तुम्हाला न्यूजपेपरवर दाखवत आहे. तर इथे पाहू शकतात, इथे आपल्याला लांबी घ्यायची आहे. तर तुमची लांबी तयार ब्लाऊजची लांबी किती आहे? 4.5 आहे, 5 आहे किंवा 5.5 आहे, 6 आहे, जितकी काय आहे तुमची तयार बाही. त्यामध्ये तुम्हाला अस्तरची असेल तर प्रत्येक मापामध्ये तुम्हाला 1 इंच वाढून घ्यायचं आहे. कुठलीही तुमची बाही लांबी असो, त्याच्यात तुम्हाला अस्तरची ब्लाऊज बाही असेल तर त्यावेळेस तुम्हाला 1 इंच घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुमचे साधा पीस असेल त्यावेळेस तुम्हाला कंपल्सरी 1.5 इंच मिळून घ्यायचं आहे. आता इथे मी 4.5ची कट करणार आहे. तर कुठलंही माप आहे. इथं बंद बाजू आपल्याकडच्या साईडने घेतलेली आहे, ओपन बाजू या साईडने ठेवलेली आहे आणि दंडाची बाजू आपण या साईडने घेतलेली आहे. आता 4.5 अस्तरची बाही आपल्याला कट करायची आहे. तर 4.5 मध्ये 1 इंच मिळवल्याच्या नंतर आपल्याला किती राहणार आहे? तर 5.5. तर अस्तरची असेल तर 5.5 होणार आणि साधी असेल तर आपल्याला 6 घ्यावं लागते. त्या पद्धतीने आता इथे छातीचा चौथा भाग आहे तुमचा 32. तर 32ला चौथा भाग किती येतो? 8. तुमचा भाग छातीचा चौथा भाग आहे 34. तर त्यावेळेस तुमचा किती येतो? 8.5. ज्यावेळेस तुमचा 36 आहे त्यावेळेस किती येतो? 9. तर हे जे तुमचे छातीचे भाग आहेत त्याच्यामध्ये कंपल्सरी तुम्हाला अर्धा इंच मिळून घ्यायचं आहे. म्हणजे आता 32ला 8 घेतलं तर त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवल्याच्या नंतर 8.5 वर आपल्याला मार्क करायचं आहे. 34चा बाहीची कटिंग घेतली तर त्यावेळेस तुम्हाला 8.5 येतात. त्याच्यात आपल्याला अर्धा इंच मिळून 9ची घडी, याला घडी म्हणायचं आहे आपल्याला. तर आपण इथे 32ची कट करत आहेत. तुम्ही कुठलीही साईज घेऊ शकतात. तर इथं 8 मध्ये मी अर्धा इंच मिळवल्याच्या नंतर किती घेतलेलं आहे? 8.5. 8.5 मध्ये आपण ही किती घेतलेलं आहे बाही लांबी? 4.5 प्लस 1 इंच. अस्तरच्या बाहीसाठी 1 इंच म्हणजे आपण 5.5 वर मार्किंग करणार आहे. इथेही आपण 5.5 वर मार्क केलेला आहे. हा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे. हे अर्धा इंच आपल्याला कधी मिळवायचं आहे? ज्यावेळेस तुम्ही मार्जिन 2 इंच घेत असतात त्यावेळेस तुम्हाला अर्धा इंच मिळवायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही 1.5 इंच मार्जिन घेत असतात ब्लाऊजमध्ये कुठलं फिटिंगसाठी तर त्यावेळेस तुम्हाला छातीचा चौथा भागच घ्यायचा आहे. आता इथे 4.5ला कॅफाईट घ्यायची आहे आपल्याला 2.5. ही कॅफाईट जी आहे ती बाही जितकी तुमची लांब आहे त्याच्यावर अवलंबून असते ही जी कॅफाईट आहे ती. तर त्यासाठी तुम्हाला हे सर्व माहिती व्यवस्थित मिळवण्यासाठी माझे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला कंटिन्यू पाहावे लागतात, कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. आता हे 2.5 घेतलेलं आहे. 2.5 वर आपण 2 वर मार्क करणार आहेत आणि सरळ रेषा आखून घेणार आहेत. आता इथे 8.5 घेतलेला आहे. 8.5चा आपल्याला मध्य करायचा आहे. कुठे येतं आपला? 4.25. थोडंसं इथं आपलं खाली गेलेलं आहे. हे पहा 4.25 वर इथे मार्क केलेला आहे. आता आपल्याला इथून किती घ्यायचं आहे? 2.5. जितका आपण खालच्या साईडला कॅफाईट घेतलेली आहे तितकीच आपल्याला इथंही कॅफाईट 2.5 घ्यायचं आहे. आणि इथून आपण किती घेतलेलं आहे? 2 वर मार्क आपलं इथं आलेलं आहे. आता हे 2.5 घेतलेलं आहे. 2.5चे आपल्याला 3 भाग करायचे आहेत. 1ला 1 रेषा कमी, 1ला 1 रेषा कमी. आता हे 3 भाग झालेले आहेत आपले, 1 2 3. आता इथून आपल्याला हा जो आहे तो पाठीमागलच्या मोंड्याचा आकार आहे, हा जो आहे तो पुढच्या मोंड्याचा आहे. आता आपण काय करणार आहेत? हा जो भाग आहे तो अगोदर या पद्धतीने असा आकार देऊन घेणार आहे पाठीमागलच्या बाहीचा. त्यानंतर आपण पुढच्या बाहीचा या पद्धतीने आकार जो आहे तो देऊन घेणार आहेत. पाहू शकतात अशा पद्धतीने हा दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला दंड जो आहे तो या साईडने घ्यायचा आहे. तुमचा दंड फिटिंग किती आहे? 5 असेल तर 5 वर मार्क करायचा आहे.
5.5 असेल 5.5 वर मार्क करायचं आहे, 6 असेल 6 वर मार्किंग करायचं आहे आणि जिथे तुमचं फिटिंग आहे त्याच्या खाली तुम्हाला 2 इंच मार्जिंगसाठी एक्स्ट्रा कंपल्सरी घ्यायचा आहे। आता हा पॉईंट आपण इथून इथे मिळवायचा आहे, हा इथला पॉईंट इथे मिळवायचा आहे। हे पहा, आता आपण लांबी किती घेतली होती 4.5 प्लस 1 बरोबर 5.5 पूर्ण लांबी होती। इथे आपण बाही घडी किती घेतलेले आहे 8 प्लस अर्धा बरोबर 8.5। इथे कॅप हाईट किती घेतलेली आहे आपण कॅप हाईट 2.5 घेतलेले आहे आणि इथे दंड फिटिंग किती घेतलेले आहे 5 प्लस 2 बरोबर 7 आणि इथे आपलं एक्स्ट्रा हे मार्जिंगचं 2 आहे। इथून पूर्ण आपलं 7 आहे आणि त्याच्यामध्ये आपलं फिटिंग किती आहे 5 आणि इथून 2 टोटल आपलं हे 7चं आहे। अशा पद्धतीने ही 32 साईजची बाही पेपर कटिंग आहे। तर या पद्धतीने जी काही मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे या पद्धतीने तुम्ही कुठलाही ब्लाऊज बाही कट करून पाहायचा आहे। तर आता हे आपण कट करून घेऊ। ओपन बाही करायची आणि हा पुढचा जो फिश आकार जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने ही बाहीची आपली कटिंग झालेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्हीही तुमच्या परफेक्ट ब्लाऊजची बाही जी आहे ती कट करून नक्की पहा। तर भेटूत मैत्रिणींनो पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।